मी विशूला विसरण्यासाठी अधिक अभ्यास करू लागले. तरी मनात विचार येत होता, एक दिवस विशू मला भेटायला येईल, झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करेल किंवा चल आपण रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन विवाहबद्ध होऊ म्हणेल. तसंही काही घडलं नाही. मात्र त्या दिवसांनंतर तो मला कधीच कॉलेजमध्ये दिसला नाही. मी MBBS झाले. निवासी डॉक्टर म्हणून काम केल्यावर या रुक्ष खेड्यात येऊन दवाखाना सुरू केला. आजूबाजूच्या 10-20 गावात दवाखाना नसल्याने लोकांना माझा आधार वाटू लागला. मी एक उत्तम डॉक्टर आहे याबद्दल लोकांची खात्री पटल्यावर मी हळूहळू देणग्या जमवू लागले आणि दवाखाना धर्मार्थ केला. इथे माझ्या कुरूपतेची चर्चा न होता माझ्या हाताला किती छान गुण आहे याची चर्चा होऊ लागली. अडलेल्या बाळंतींनी वेळी अवेळी दवाखान्यात येऊ लागल्या. बाळंतीण सुखरूप पाहून लोक माझी स्तुती करू लागले, देवाप्रमाणे मान देऊ लागले. मी त्यांच्या आदराला पात्र ठरले. स्वतःचा संसार नसला तरी घराघरातील माणसांचे प्रेम मला दोन्ही हातांनी भरभरून मिळू लागलं. माझं हॉस्पिटल अपुरं पडायला लागलेलं पाहून लोकांनी स्वखुशीने हे हॉस्पिटल बांधण्याचं ठरवलं. त्यांनी देणग्या गोळा केल्या. सरकारी मदत मिळाली आणि वर्षभरात या नवीन इमारतीत हॉस्पिटल सुरू झालं. माझी कीर्ती खेडेगावाची वेस ओलांडून शहरापर्यंत गेली आणि शहरातल्या डॉक्टरांकडून पेशंट माझ्याकडे येऊ लागले. आमचं दोघांचं स्वप्न साकार झाल्याचं विशूला कळवावं असं अनेकदा मनात आलं, परंतु त्या दिवसानंतर तो मला कधीच दिसला नाही. त्याचं ठाव ठिकाणही मला माहीत नाही. शिवाय एखाद्या त्याला शोभेच्या मुलीबरोबर त्याने सुखाचा संसार करावा, मला अगदी विसरून जावं या विचारानेही मी कधीही चौकशी केली नाही. तरी मनोमनी त्याला आपला पती मानून त्याच्या नावाने या हिरव्या बांगड्या घालते आणि त्याच्याच नावाने कुंकू लावते. मात्र या कुंकवाच्या धन्याला या गोष्टीची कल्पना असेल असं वाटत नाही. माझी कीर्ती आणि कार्य ऐकून एका सायन दैनिकाने माझी मुलाखत छापली. ती मुलाखत वाचूनच तर हे गृहस्थ देणगी द्यायला आले होते. किती रक्कम असेल बरं त्यात? त्याच्या देखत पाहणं योग्य दिसलं नसतं आणि नंतर पाहायला वेळ झाला नाही. आता गेल्या गेल्या पाकिट उघडून पाहायला हवं असं मनाशी ठरवून मी थोडा वेळ झोप काढली. हॉस्पिटलमध्ये जाताच मी प्रथम पाकिट काढून पाहिलं. एका पाकिटात दुसरं पाकिट होतं. मी ते उलटसुलट करून पाहिलं. नाव नव्हतं. पाकिट चिटकवायच्या जागी हिरव्या पेनाच्या रेघा होत्या. मला पुन्हा विशूची आठवण झाली. मला लिहिलेल्या प्रत्येक पाकिटावर तो हिरव्या शाईने नाव लिही आणि चिकटवायच्या जागेवर अगदी अशाच रेघा ओढीत असे. हे पैसे विशूने पाठवले असतील का?